सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. अभ्यास काय करायचा आहे या म्हणजे महिलांच्या योजना संदर्भात. ओके, ज्यावेळेस वृत्तपत्र वाचत असताना शासनाची ॲडव्हर्टाईज आली त्या अंतर्गत महत्त्वाच्या योजना आणि त्या प्रत्येक योजनेवर ज्या योजनेवर प्रश्न आला आहे ते आलेला आहे असं सांगणार आणि तुम्हाला अभ्यास काय करायचा. आता समजा आपण तर नोट्समध्ये यूट्यूबच्या व्हिडिओमार्फत त्या योजना कवर केलेल्या आहेत. काही असलेल्या गोष्टी ज्या मला देखील माहीत नव्हत्या प्रामाणिकपणे, त्या बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असेल आणि अभ्यास काय करावा या संदर्भाचा हा व्हिडिओ असेल. या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी असतील. एक, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या योजना आणि दुसरं आरोग्याशी निगडीत असलेल्या योजना आणि तिसरं जे असेल तुम्ही अभ्यास करत असताना कशा नोट्स काढावे आणि नंतरचा जो मुद्दा आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर जे काही असेल थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न असेल त्या मुद्द्याला. आणि महत्त्वाचा मुद्दा हा जो व्हिडिओ आहे तो कोणासाठी उपयोगी आहे, तसं तर सर्वांसाठी उपयोगी आहे. शासकीय योजना म्हणून सगळ्याकडे पार्ट असतं आणि ती येतातच, परंतु प्रामुख्यानं जे उद्देश असे तांत्रिकच्या बाबतीत अंगणवाडी, ओके, अंगणवाडी, एस आय, त्यानंतर आरोग्य विभागाचे ANM GNM, आरोग्य विभागाचं जे ANM GNM आहे, ओके, त्याला आणि ग्रामसेवकला ज्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिलेलं आहे सामाजिक योजना व कायदे या अंतर्गत हे पॉईंट्स येत असतात आणि केंद्र व राज्य शासनाची योजना असा अभ्यासक्रमाचा पार्ट आहे. म्हणजे प्रामुख्याने जर विचार केला दिलेल्या ठरलेल्या अभ्यासक्रमामध्ये या 4साठी अतिरिक्त आहे. तलाठीमध्ये कंपल्सरी 25 पैकी 2 ते 1 प्रश्न शासकीय योजनेवर असतात आणि असतात हे विथ पुराव्यासह मी ते सिरीजमध्ये ह्याच्यामुळे सांगितलेलं आहे. मग आता पुढचा मुद्दा राहिला बघा, ह्या गोष्टी सांगणार आहे आणि कोणत्या योजना आहेत याच्याबद्दल काही टू द पॉईंट सांगायचं नाही, परंतु काय करायचं हे गोष्टी तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही त्या दिशेनं काम करता आणि कमी वेळेत यश मिळवण्यासाठी म्हणजे आपल्याला कमी वेळेत यश मिळवायचा प्रयत्न आपण करू शकतो. सर्वप्रथम जा अभ्यास करायचा आहे तुम्हाला आजच्या तारखेला ती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. यावर ज्यावेळेस घोषणा झाली तेव्हापासून झालेल्या परीक्षेला प्रत्येक परीक्षेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर प्रश्न आला. त्या पिरियडमध्ये तर खूप आला. आगामी कुठल्याही परीक्षेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकतर वयोमर्यादा काय असू शकते, 1500 रुपये प्रतिमाह मिळत असते आणि काही वेळेस जर विचारलं तर MPSCच्या बाबतीत विचार केला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत असे कोणत्या राज्यामध्ये कोणकोणत्या योजना सुरू आहेत हे देखील कळत असतं. तुम्हाला ही PDF जी आहे ती टर्निंग पॉईंट्स टेलिग्रामवर किंवा तुम्ही जे कोर्स जॉईन केलेला आहे त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल. ओके, आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील सगळ्या गोष्टी जे आहेत ते अवेलेबल आहेत. त्यानंतर शासकीय महिला वसतिगृह, आधारगृह, संरक्षणगृह एकदम छोटा पॉईंट आहे, अवघड काहीच नाही, हे तुम्हाला वाचायचे आहे आणि ह्याचा व्हिडिओ देखील आपण अंगणवाडी मुख्य सेवेसाठी बनवून दिलेला आहे. कृपया जे सांगतोय त्याकडे दुर्लक्ष करू नका असं मला तरी वाटते, कारण शासकीय योजनेवर भरपूर प्रश्न पडतात. हे बघा, 8 मार्च ही जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे राज्य शासनाची जी ॲडव्हर्टाईज आहे ती पेपरमध्ये आलेली आहे आणि ती जी राज्य शासनाची ॲडव्हर्टाईज असते ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि काय केलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला क्लिअर कट आली पाहिजे. त्यानंतर शुभमंगल सामूहिक विवाह योजना, आत्तापर्यंत जे 3 पॉईंट सांगितलेले तिन्ही योजनेवर कुठल्या ना कुठल्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आता तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी अभ्यास करताय ते त्या अनुषंगाने विचार केला तरी या एवढ्या योजनेपैकी 100% एक वेळेस तरी प्रश्न आलेला आहे. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस ह्या व्हिडिओमधील सांगितलेल्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती कळून जाईल. ओके, मनोधैर्य योजनेवर प्रश्न आलेला आहे आणि ही योजना कोणत्या वर्षी सुरू झाली, काय याचा उद्देश काय, आर्थिक लाभ किती मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी कृपया लक्षात ठेवा. अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरीमध्ये आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये हे सर्व दिलेलं आहे. SIच्या कोर्समध्ये जे टर्निंग पॉईंट्स ॲपवर 149 रुपयेमध्ये आहे त्यावर माझा विचार चालू आहे की सर्व शासकीय योजनेचे PYQ वेगळ्या स्वरूपात फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं. कारण मला ही ज्यावेळेस बातमी पाहिलं त्यावेळेस त्याचं महत्त्व समजलं, कारण कुठंतरी एक प्रश्न आला
तर ते एक प्रश्न हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरत असतो. म्हणून आपण टर्निंग पॉईंट्स ॲपमध्ये प्रत्येक कोर्समध्ये ANM GNM आरोग्य सेवक पुरुष कुठल्याही कोर्स असू द्या, जी की ह्याच्यामध्ये जो PYQ आहे योजनेचं त्याचं आपण त्याकडे विशेष लक्ष देणार आहोत आणि बरेच विद्यार्थ्यांनी तशी मागणी पण होती. ओके, आपल्याकडे आहेत डाटा, फक्त प्रश्न बनवायचा आहे, ते बी झालेले सह MCQ. महिलांसाठी 181 क्रमांकावर टोल फ्री हेल्पलाईन. आता ह्याच्यात काही लक्षात ठेवण्यासारखं नाही, परंतु ही 181 जो क्रमांक आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आदिशक्ती अभियान देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, ह्याला आपण योजना म्हणू शकत नाही, हे कायदा आहे. ओके, आणि हा जो अभ्यास आहे आरोग्य विभागामध्ये फक्त वर्ष लक्षात ठेवा आणि अंगणवाडीमध्ये सगळं सविस्तर अभ्यास करायचा आहे. ओके, हा कायदा आहे. अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षकामध्ये योजना व कायदे असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढे आहे वन स्टॉप सेंटर योजना, ही एक स्कीम वाचायची आहे तुम्हाला. पुढे महिला समुपदेशन केंद्रीय योजना, ही काही अवघड नाही आहे, परंतु कन्सेप्च्युअल डाटा माहिती पाहिजे. आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना, अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी सगळ्यात कळीचा जो मुद्दा असेल तो आत्ता 2025 मध्ये जी परीक्षा झाली, अक्षरशः या एकात्मिक बालविकास सेवा योजनामध्ये तांत्रिकमध्ये प्रत्येक तांत्रिकच्या ह्याच्यामध्ये 5-6 प्रश्न अप्लाइड आणि फॅक्च्युअल होते. 5-6 प्रश्न. अंगणवाडीच्या ताईंनी सगळ्यांनी आगामी परीक्षेसाठी अभ्यास करावा अशी अपेक्षा करतो. अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा S13 मध्ये येते. वेतन चांगले आहे. आता अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तो 149 ऐवजी कदाचित आता 99 रुपयामध्ये आपल्या ॲपवर आहे. सुरुवात 49 रुपयामधून केली होती आपण, आणि तिथं खूप चांगला डाटा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आरोग्य विभागासाठी वरच्या योजना ह्या आरोग्य प्लस सगळ्याकडेच आहेत, लक्षात घ्या. आता महिलांसाठी आरोग्य योजना जे अंगणवाडी प्लस तुम्हाला SI प्लस आरोग्य सेवक आणि इतर सर्व स्पर्धे परीक्षेमधील GK मधील साठी महत्त्वाचं आहे. तर जननी सुरक्षा योजना, सर्वाधिक प्रश्न ग्रामसेवकला पण आले आहेत. सर्वाधिक प्रश्न या योजनेवर आलेले आहेत. विचार करता आरोग्य विभागामध्ये तर 100% आहे. हे जे विद्यार्थी जुने आहेत त्यांनी पाहत असतील ते त्यांना माहीत आहे. उद्देश काय? सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य करणे हे उद्देश आहे. परंतु याच्यात पैसे किती दिलं जातं, काय दिलं जातं, ह्याचं नामांतरण झालंय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर समजा तुम्हाला स्वतः वेळ असेल आणि बघायचं आहे आणि शॉर्ट नोट्स काढायचं आहे तर तुम्ही गुगल सर्च करून ते बघू शकता. ओके, अर्थात आपण तर ते सगळ्या नोट्स स्वरूपात देणार आहोत. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रसूती औषधे आणि तपासणी व रुग्णवाहिका मोफत या अंतर्गत दिले जाते. आता ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे का? हो, आलेला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये आलेला आहे आणि ग्रामसेवकच्या पण आलेला आहे. ओके, त्यानंतर भरारी पथक योजना, उद्देश काय? तर दुर्गम भागात गृहभेटीद्वारे माता बालक आरोग्य तपासणी संदर्भ सेवा हा प्रामुख्याने उद्देश आहे. तर यावर प्रश्न जर आला तर तो आरोग्य विभागामध्ये 100% येऊ शकतो, परंतु अवघड नाही, कन्सेप्च्युअल असू शकतो. पुढे आहे 4 नंबरचा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, ह्यावर प्रश्न आलेला आहे. ह्याला माझ्या मते वंदे मातरम योजना असं म्हटलं जात होतं. ती योजना जी आहे ते आर्थिक सहाय्य दिलं जातं. दर महिन्याला गर्भवतीची ही ती योजना नाही, परंतु यावर ह्या प्रश्न आलेला आहे की दर महिन्याला गर्भवतीची मोफत तपासणी पुढीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत केली जाते? तर सरळ प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियान या अंतर्गत केली जाते. गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना, आता खरं सांगायला गेलं तर ही मला माहिती नव्हती, परंतु आता मी व्यवस्थित गुगल सर्च करून किंवा ऑनलाईनवर बघून किंवा शासकीय वेबसाईटवर बघून ही मी 100% माहिती आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर विविध कोर्समध्ये देणार आहे. उद्देश काय? मोबाईलवर गर्भवती व मातासाठी आरोग्य मार्गदर्शन. हे बघा, ही चांगला मुद्दा आहे किलकारी योजना, कारण बऱ्याच गोष्टी समुपदेशानं किंवा मातांना माहिती नसतं आणि आजच्या काळामध्ये मोबाईल ही यशस्वी होण्यासाठी एक शस्त्र आहे. मग तुम्हाला ते कसं वापरायचं, यशासाठी वापरायचं का अपयशासाठी वापरायचं आहे ते तुमच्यासाठी आहे. असं प्रत्येक गोष्टीसाठी ते लागू होत असतं. जसं व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यास करत असाल तर एकदम बेस्ट. किशोरवयीन आरोग्य, ओके, किशोरवयीन मुलींचे आरोग्य व पोषण सुधारणा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, नियमित लसीकरण कार्यक्रम, माता व बालकासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम. आता मिशन इंद्रधनुष्य देखील यामध्ये येऊ शकतं का? तर हे बघा, मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणासाठी आहे, परंतु नियमित लसीकरण कार्यक्रम हे माता व बालकासाठी दोन्हीसाठी आहे. सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजेच याला सुमन म्हटलं जातं आणि यावर प्रश्न आलेला आहे. वरचं जे नियमित लसीकरण कार्यक्रम आहे त्यावर प्रश्न आलेला आहे.
आता यावर प्रश्न आलेला आहे, पण उद्देश काय? मोफत व सन्मानपूर्वक प्रसूती सेवा देणे. ओके, अशा प्रकारचं कन्सेप्च्युअल पण येतं की ही मोफत व सन्मानपूर्वक प्रसूती देण्यासाठी कोणती योजना राज्य शासनाकडून राबवण्यात येते? सुमन योजना, अर्थात सुरक्षित मातृत्व योजना. त्यानंतर हा योजना भाग नाही, PCPNDT कायदा आहे. आणि आरोग्य विभाग, SI, अंगणवाडी यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे. PCPNDT ॲक्टवर इतर परीक्षेला देखील MPSCच्या परीक्षेत देखील प्रश्न आलेले आहेत. सरळ सेवेमध्ये याच्यावरती वर्ष जी आहे PCPNDT ॲक्टचा त्यावर प्रश्न विचारलेला आहे. गर्भलिंग निवड प्रतिबंध यासाठी PCPNDT ॲक्ट विचारलेला आहे. सोबत तुम्हाला ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षात ठेवायचं आहे, जर साध्या सोप्यात विचार केला तर ह्याचं जे फुल फॉर्म आहे ते काय आहे, फुल फॉर्म हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर 10वा आहे रजोनिवृत्ती काळात महिलांसाठी विशेष मोनोपॉज क्लिनिक. तर कृपया करून ह्याचे नोट्स मी टर्निंग पॉईंट्स यावर टाकलेले आहेत, तर तुम्ही ते वाचू शकता आणि कोर्समध्ये पण ॲड केलेला आहे. उद्देश काय? रजोनिवृत्ती काळातील महिलांसाठी विशेष सेवा देणे हा याचा उद्देश आहे. वात्सल्य विशेष सेवा योजना, महिलांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा हे देणे. त्यानंतर माहेरघर योजना, आदिवासी क्षेत्रातील गरजू महिलांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य. ही आरोग्य ENMच्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे, इतर आणि आरोग्य सेवकला पण आलेला आहे. ओके, परंतु ही इतर परीक्षेसाठी देखील वाचायचे आहे. लक्ष्य योजना, प्रसूती सेवा गुणवत्तेत सुधारणा करणे. आता हेच मला माहिती नव्हतं, परंतु परीक्षेत देखील मला वाचण्यात आलेलं नाही. परंतु हा पॉईंट जर हटके प्रश्न विचारला तुमचा अभ्यास पारंपरिक ठेवून तर यावर प्रश्न येऊ शकतो कदाचित. फक्त एकदा दोनदा वाचायचा प्रयत्न करा. मातृत्व अनुदान योजना, उद्देश गर्भवतीसाठी आर्थिक व मदत व औषधे देणे हे योजनेचा उद्देश आहे. कुटुंब कल्याण उद्देश, कुटुंब नियोजनासाठी मोफत सुविधा 1952 पासून भारतामध्ये सुरू झालं आणि ऑफिशियली अशा प्रकारचं डिक्लेअर करणारं भारत हे जगातील पहिलं आहे. कुटुंब नियोजन हे जे आहे हा घटक हा आरोग्य विभागासाठी परीक्षेच्या दृष्टीनं एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न आलेला आहे तर हो आलेला आहे. अवघड परिस्थिती होतं का? नाही, तर सोपे होते. जे 2-3 रिडिंगमध्ये तुम्हाला ते लक्षात राहील. एक तर इसवी सन लक्षात ठेवायचे. पुढे चालून पुरुषाचं जे म्हणजे प्रसूतीसाठी कोणतं सिस्टीम वापरलं जातं, त्यानंतर महिलांसाठी काय वापरलं जातं, ही 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, प्रधानमंत्री मातृवंदन योजना. ओके, गर्भवती महिलांना आर्थिक लाभ, ह्यावर सर्वाधिक वेळेस प्रश्न आलेला आहे. एवढ्या सगळ्या योजनेमध्ये जननी सुरक्षा आरोग्य विभागाच्या संदर्भात आणि अंगणवाडीसाठी देखील हे महत्त्वाचंच आहे. बऱ्याच शासकीय योजना महिलांच्या या महिला अंगणवाडी सेविकामार्फत राबवल्या जातात. इव्हन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील अंगणवाडी सेविकेकडे आहे. ॲनोमली स्कॅन उद्देश, चांगला माहिती नसलेला पॉईंट म्हणजे ॲनोमली स्कॅन जी आहे ती आहे. गरोदरपणातच गर्भातील व्यंग ओळखून त्यावर आवश्यक उपचार देण्यासाठी मोफत ॲनोमली स्कॅनची सुविधा देण्यात येते. तर कृपया एवढंच लक्षात ठेवलं तरी यातून कव्हर होऊन जाईल. प्रथम संदर्भ सेवा केंद्र, फर्स्ट रेफरन्स युनिट किंवा त्याचं फुल फॉर्म बघू आपण. आपत्कालीन प्रसूती व नवजात सेवा यासाठी हे आहे. ॲनिमिया मुक्त भारत अभियान हे देखील महत्त्वाचं आहे. रक्तक्षय प्रतिबंध आणि व तपासणी. आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे आणि इतर जी परीक्षेचा विचार केला तर GK साठी हा पॉईंट लक्षात ठेवा. परंतु ह्याच्यात स्कीमचा विचार करता इतर परीक्षेमध्ये जर विचारलं तर ॲनिमिया ही काय आहे? रक्तक्षय प्रतिबंध म्हणजे एक आजार आहे. ओके, HPV लसीकरण आगामी परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा आणि 101% कुठल्या ना कुठल्या परीक्षेत येणारा प्रश्न म्हणजे HPV लसीकरण. HPV लसीकरणासंदर्भात मी 7 ते 8 मिनिटाचा तो व्हिडिओ बनवलेला आहे, जो आपल्या ॲपवर यूट्यूबवर आहे. आणि वेगवेगळ्या कोर्समध्ये टर्निंग पॉईंट्स, कृपया करून व्हिडिओ पाहत असतील त्यांनी टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. टर्निंग पॉईंट्स डाउनलोड करून तिथल्या टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीज हे बघा, मी कोर्स तर मोफत यूट्यूबवर देणार आहे, परंतु टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा यासाठी तुम्हाला हे कोर्स जॉईन करणंच आवश्यक आहे. आज 8 मार्च 2026 या दिवशी महाराष्ट्र शासनानं ऑफिशियल लॉन्च केलेला आहे मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृह, मुख्य सभागृह मुंबई येथे 8 मार्च 2026 पासून केले जाणार आहे. आणि महाराष्ट्रातील साधारणपणे 9,84,000 मुलींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी HPV लसीकरण हे देण्यात येणार आहे. मी इव्हन सांगतो तुम्हाला MPSCच्या कुठल्या तरी परीक्षेत याच्यावरती मल्टीलाईन प्रश्न 100% याची प्रोबॅबिलिटी आहे. आरोग्य विभाग परीक्षेत तर डोळे झाकून लक्षात घ्या की ही येऊ शकते, असा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं म्हणजे उद्घाटन देखील केलेलं आहे आणि महाराष्ट्रात याची सुरुवात देखील 8 मार्च 2026 या जागतिक महिला दिनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि याच्या संदर्भात ॲडव्हर्टाईज देखील त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. ओके, कृपया करून
टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. नाही केलं तर तिथं बघा तुम्हाला नेमकं काय आहे आणि जी कमतरता आहे तुमच्याकडून काय करायची आहे, तुम्हाला अभ्यासामध्ये कमी आहे ते टेस्ट सिरीजमार्फतच समजतं आणि टेस्ट सगळ्यात बेस्ट आपल्या असतात. त्यामुळं काही एवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.